श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आटपाडीचे एक श्रीमान जोडपे श्री महाराजांकडे येत असे. बाईपाशी पंचधातूचा एक अतिशय सुंदर बाळकृष्ण होता. त्या त्याची पूजा करीत, पण आल्या गेल्यास कौतुकाने तो दाखवीत. तसे न करण्याबद्दल श्री महाराजांनी तिला परोपरीने सांगितले, पण बाईंनी तिकडे दुर्लक्ष केले. परिणाम व्हायचा तोच झाला. एका बाईने ती मूर्ती मोठ्या खुबीने लांबवली. तिने एका जुन्या फडक्यात ती गुंडाळली आणि तिसऱ्याच खोलीच्या आड्यात लपवून ठेवली. गोंदवल्याहून परत जाताना ती बरोबर घेऊन जावी असा तिचा हेतू होता. मूर्ती नाहीशी झाल्यावर आटपाडीच्या बाई अक्षरशः रडू लागल्या. पुष्कळ शोध करूनसुद्धा मूर्तीचा पत्ता लागेना. तेव्हा त्यांनी श्री महाराजांच्या कानावर घातले. श्री महाराज म्हणाले, याबाबत मी आगाऊ सूचना दिली होती. असो, झाल्या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नये. श्रीरामातच बाळकृष्ण पहावा व आपली उपासना चालू ठेवावी. यावर बाई बोलल्या, महाराज, आपण अंतर्ज्ञानी आहात. माझा बाळकृष्ण कोणी नेला हे आपण जाणता, तेव्हा तो मला परत आणून द्या. आपल्याला अंतर्ज्ञान नाही असे श्री महाराज म्हणाले तरी बाईंचे समाधान न होऊन त्यांनी अन्न व्यर्ज केले. श्री महाराजांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण बाईंनी आपला हट्ट सोडला नाही. 1-2 दिवसांनी मूर्ती चोरणाऱ्या बाईला गावी मुलगा आजारी असल्याचे पत्र आले. ते ऐकून श्री महाराज तिला म्हणाले, बाई, उद्या सकाळी बैलगाडी करून देतो. गावी जाणे जरूर आहे. पहाटे श्री महाराजांनी वामनराव ज्ञानेश्वरीस बोलावून सांगितले की दुपारी दहीवडीचे मामलेदार येणार आहेत. बैठकीच्या खोलीत ते उतरतील. खोली स्वच्छ करून कुलूप लावून ठेवावे. बाईची जाण्याची वेळ आली तेव्हा तिने त्या खोलीकडे 2-3 खेपा टाकल्या. कुलूप पाहून तिचा हिरमोड झाला. श्री महाराज बैलगाडीपर्यंत तिला पोचवायला गेले व ती एकटी पाहून म्हणाले, बाई, देवाची मूर्ती झाली तरी चोरी ती चोरीच. आता झाले ते झाले. मी ही गोष्ट कोणास सांगणार नाही, पण पुन्हा हातून असे घडू नये अशी खबरदारी घ्यावी. बाईने श्री महाराजांची मनापासून माफी मागितली व ती रवाना झाली. श्री महाराज परत आले व वामनरावांना घेऊन खोलीवर गेले. खोली कशी साफ केली आहे पाहू म्हणून उघडली व आड्याकडे पाहून श्री महाराज म्हणाले, हे बोचके कसले आहे हो? ते काढले तर त्यात बाळकृष्ण निघाला. आटपाडीच्या बाईंना बोलावून श्री महाराजांनी तो परत दिला व ताबडतोब उपोषण सोडण्यास सांगितले. तो देताना श्री महाराज एवढेच म्हणाले, डाव्या उजव्या हाताने कोणीतरी तेथे ठेवला असेल. अपहार करण्याचा त्याचा उद्देश नसावा. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.